पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांची शेवटच्या यादीमध्ये सुद्धा त्यांना उमेदवारी शिवसेना शिंदे गटाकडून मिळाली नाही आणि त्यानंतर ते नाराज झालेले होते। काल 6 ते 7च्या सुमारामध्ये ते त्यांच्या राहत्या घरून ते बाहेर गेलेले आहेत। त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे आणि आता जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत। त्यांना भेटण्यासाठी जे शिवसेना शिंदे गटाचे आदिवासी सेलचे संघटक सचिव जे आहेत जगदीश धुडी हे आज त्यांच्या कुटुंबियासाठी भेटण्यासाठी आलेले होते। त्याचप्रमाणे आज त्यांनी शिंदे गटामधून बोईसर विधानसभेमधून आपला अपक्ष अर्ज सुद्धा भरलेला आहे। सर काय सांगणार की आपण आता श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे, काय नेमक्या भावना त्यांनी व्यक्त केल्या, आपण काय चर्चा केली त्यांच्याशी? काल शिवसेनेची यादी प्रसिद्ध झाली। पालघर आणि बोईसर या दोन्ही विधानसभेकरिता राजेंद्र गावित आणि विलास तरे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली। पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांना राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा या पक्षाचे 2 तुकडे झाले त्यावेळेस वनगा साहेब हे त्यांच्या सोबत गेले आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना शब्द दिला होता की माझ्यासोबत आलेली 40च्या 40 मी पुन्हा विधानसभेवर निवडून आणणार आणि त्या इच्छेतून ते मला वाटते बिनधास्त राहिले। पण कालच्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं नाही आणि ते व्यथित झाले, कारण दिलेला राजकारणामध्ये दिलेला शब्द हा पाळला गेला पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि त्यात ते व्यथित झाले आणि व्यथित झाल्याने त्यांचे डोळ्यातून अश्रू आले आणि नंतर अशी बातमी आली आपल्या माध्यमातून की ते मिसिंग झालेले आहे। वनगा फॅमिली आणि माझे खूप घनिष्ठ संबंध आहेत। 2014ची विधानसभा भारतीय जनता पार्टीकडून मी वनगा साहेबांच्या आग्रहाखातरच लढलो, त्यांनीच मला उमेदवारी मिळवून दिली होती आणि त्यानंतर मी सतत त्यांच्या सोबत राहिलेलो आहे। आणि आज जर विद्यमान आमदार मिसिंग होत असेल आणि त्यांचा तपास लागत नसेल तर ही गंभीर गोष्ट आहे। या संदर्भात रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी माझं फोनवर बोलणं झालं। त्यांनी तात्काळ मला या ठिकाणी यायला सांगितलं, पण आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस असल्यामुळे यायला मला उशीर झाला। मी त्यांच्या भावना या ठिकाणी समजून घेतलेल्या आहे आणि त्या भावना त्यांच्या अत्यंत दुःखद आहेत। आपल्या घरातला प्रमुख हा मिसिंग आहे, ते आजच्या घडीला पालघर विधानसभेचे आमदार आहेत आणि त्यांचा शोध घेणं हे आमचं कर्तव्य आहे। त्या शोधामध्ये त्या कुटुंबाच्या सोबत राहणं हे देखील आमचं कर्तव्य आहे। पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांच्या त्यांच्या आईची त्यांच्या मिसेसची भावना या ठिकाणी जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे आणि पोलिसांची देखील या ठिकाणी मदत आता सुरू झालेली आहे। लवकरच त्यांचा आम्ही या ठिकाणी शोध घेऊ। मला सांगा की आता या घटनेला 24 तास उलटून झालेले आहेत, तर 24 तासामध्ये या ठिकाणी या ठिकाणचे SP असतील किंवा ॲडिशनल SP असतील, या लोकांनी कुणी या कुटुंबियाशी संपर्क केलेला आहे का, किंवा आतापर्यंत इकडे कोणी व्हिजिट दिलेली नाहीये, याकडे आपण कसं बघाल? कारण एकीकडे मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांचे आमदार आहेत ते। हो, हे खरं आहे की या ठिकाणी जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी येऊन त्यांना सांत्वना देऊन विद्यमान आमदाराला शोधण्याचा प्रयत्न करायला हवा होता, परंतु तो झाला नाही। आणि म्हणून मी रात्री मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि आता आपल्या माध्यमातून या राज्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेबांना विनंती करतो की आमचे आमदार मिसिंग आहे, त्यांचा शोध लागला पाहिजे आणि ते सुखरूप त्यांच्या कुटुंबियाकडे आले पाहिजेत। आपण आपला पूर्ण पोलीस फोर्स त्यांच्या शोधासाठी लावा। आमचा आमदार हा या ठिकाणी त्यांच्या घरी सुखरूप पोहोचला पाहिजे, यासाठी मी नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगून तसा प्रयत्न करणार आहे। जगदीश भाऊ, ज्याप्रमाणे श्रीनिवास वनगा यांना पालघरमधून उमेदवारी मिळाली नाही म्हणून तो व्यथित होऊन ते घर सोडलेलं आहे, आपण सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, शिंदे साहेबांसोबत आपण सुद्धा राहिलेले आहेत आणि आज आपल्याला पण जी बोईसर विधानसभेमधून आपल्याला उमेदवारी देण्यात येणार होती परंतु ती दिली नसल्यामुळे आपण आज अपक्ष आमदार बंडखोरी केली आणि अपक्ष आमदार सुद्धा आमदारकीचा फॉर्म सुद्धा भरलेला आहे। काय सांगाल तुम्ही की का तुम्ही बंडखोरी करून अपक्ष आमदार फॉर्म भरलेला आहे, एकीकडे श्रीनिवास वनगा हे मिसिंग आहेत, या सगळ्या घटना कशा वाटतात? 2019 साली
बोईसर विधानसभेची उमेदवारी माझी लगभग फिक्स होती, ती देण्याचं नक्कीही झालं होतं. तसं आश्वासनही मला दिलेलं होतं. त्यावेळेस बहुजन विकास आघाडीतून विलास तरेंना आयात करून माझी उमेदवारी कापली गेली. मी शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्यावेळेस मी कुठल्याही परिस्थितीमध्ये बंडखोरी केली नाही. पुन्हा 5 वर्ष काम करण्याच्या जिद्दीने मी कामाला लागलो. दरम्यानच्या काळामध्ये शिवसेनेचे 2 तुकडे झाले आणि पक्ष विभागला गेला आणि काही काळासाठी आम्ही थांबलो होतो, परंतु आम्हाला शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी नेलं आणि त्यावेळेस साहेबांनी मला आश्वासन दिलं होतं की बोईसर विधानसभा ही 2024ला तुला लढायची आहे. त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केला. आज पक्षामध्ये काम करत असताना नव्याने पक्ष बांधणं हे काही सोपं नाही आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही जनमत तयार केलं आणि जनमत तयार करत असताना शेवटच्या क्षणी पुन्हा 10 दिवसात दुसऱ्या पक्षातून उमेदवाराला आयात करणं आणि उमेदवारी देणं हे जिव्हारी लागलं. तरी देखील पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने मी त्या ठिकाणी माझा आग्रह सोडला. आज तर तुम्ही अपक्ष फॉर्म भरलेला आहे. रात्रीच्या वेळेस जेव्हा त्यांचा प्रवेश झाला त्यावेळेस मोठं मन करून मीही होतो, पण जेव्हा आम्ही मोठं मन करतो तेव्हा उमेदवारांनी देखील आपलं मन मोठं करायला पाहिजे. रात्रीच माझं साहेबांशी बोलणं झालं. मी त्यांना सांगितलं, साहेब आम्ही त्याग केला आहे आणि त्याग देणाऱ्याचा मान राखला पाहिजे. उमेदवारांनी कमीत कमी मला भेटण्याची तसदी तर घ्यायला पाहिजे. आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. मी फॉर्म भरणार नव्हतो. एकदा साहेबांना शब्द दिला, शिवसैनिक आहे, दिलेला शब्द पाळणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी पाळत आलेलो आहे. तुम्हाला उमेदवारांनी भेटला नाही म्हणून तुम्ही फॉर्म भरला का तुमची उमेदवारी नाकारली म्हणून फॉर्म भरला? माझं कार्यालय हे निवडणूक कार्यालयाच्या जवळ आहे आणि त्याच रस्त्याने उमेदवार जात असतात. उमेदवारांनी फॉर्म भरताना माझ्या कार्यालयाच्या समोरून जाताना किमान मी त्या ठिकाणी असायला पाहिजे किंवा मला भेटलं पाहिजे, कारण मी एक कार्यकर्ता नाही तर मला पक्षाने राज्याचं आदिवासी सेलचं संघटक पद दिलेलं आहे. ॲज अ पदाधिकारी म्हणून तर मला भेटलं पाहिजे. उमेदवार जेव्हा इतक्या गुरमीमध्ये फॉर्म भरायला जातो आणि भेटण्याची तसदी घेत नसेल तर कार्यकर्त्यांच्या भावना नक्कीच दुखावणार. असं का झालं की एकीकडे बीजेपीचे आयात उमेदवार या ठिकाणी उमेदवारी देऊन तुमच्या जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांना डावलले गेले. आज श्रीनिवास वनगा आणखी 24 तास उलटलेले आहेत केवळ या भूमिकेमुळे आज ते मिसिंग आहेत. म्हणजे या भूमिका कुठेतरी कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय असं नाही वाटत? फॉर्म भरत असताना त्यांनी मला विश्वासात घेतलं नाही किंवा मला भेटण्याची तसदी दाखवली नाही आणि कार्यकर्त्यांच्या भावना भडकल्या आणि मग कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की कुठल्याही परिस्थितीमध्ये तू फॉर्म भर आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी हा फॉर्म भरलेला आहे. हे खरं आहे की पक्षामध्ये आम्ही जरी इच्छुक असलो तरी आम्हालाच उमेदवारी द्या अशी आमची भावना नाही, पण पक्षामध्ये निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखला गेला पाहिजे. निवडणुकीच्या वेळेस त्यांच्याकडे प्रेमाने बघितलं पाहिजे. ते का तुम्ही हा जो अपेक्षा फॉर्म भरलेला आहे हा फॉर्म तुम्ही ठेवणार आहेत की काढणार आहेत? या संदर्भात मी पुढच्या 2 दिवसामध्ये कार्यकर्त्यांशी भेटणार आहे आणि त्यानंतर पुढची दिशा ही लवकरच मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर करणार आहे. वनगा साहेबांचं आणि आपलं कुठेतरी बोलणं झालं होतं का किंवा या उमेदवारीबाबत कधी बोलणं झालं होतं? हो, नक्कीच आम्ही बोलत असतो. मी त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या की पालघर विधानसभेमध्ये पुन्हा एकदा भगवा हा तुमच्या रूपाने फडकणार आहे आणि त्याच वेळेस त्यांनी मलाही शुभेच्छा दिल्या होत्या की यावेळेस तुमच्या रूपामध्ये बोईसर विधानसभेवर भगवा फडकेल. पण आज आम्ही दोन्हीही त्या प्रक्रियेत नाही आहोत, ह्याचं वाईट वाटते. आपण बघितलेलं आहे ते हे होते जगदीश धुडी. यांना सुद्धा विधानसभेसाठी 2024च्या बोईसर मतदारसंघामधून आश्वासन दिलेलं होतं शिवसेना शिंदे गटाकडून, मात्र यांनाही उमेदवारी मिळालेली नाहीये. यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तर दुसरीकडे मात्र शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे विद्यमान आमदार जे आहे श्रीनिवास वनगा केवळ उमेदवारी न मिळाल्यानं ते काल पासून मिसिंग आहे. तर याला घटनेला 24 तास झालेला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यावरती अन्याय होतोय अशा भावना सुद्धा आता यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, तलासरी, कवाडा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.